पर गेलाय ब्रह्मास्त्र आणि ते ब्रह्मास्त्र करण्याची ही योग्य ती वेळ. खरं उमेश जाधव यांना माहिती आहे थोडी जरी जागा दिली आहे तरी निलेश मात्रे बरचसे अगदी त्या चेंडूवरती मोठा फटका मारण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे आणि ती क्षमता आपण आज नाही तर अनेक वर्षापासून पाहिली आहे. एकमेकांच्या समोरचे हे डावपेच एकमेकांना माहीत असताना बघत कशी होते गोलंदाजी. पुढचा बॉल फुल टॉस. मी म्हटलं होतं थोडी जरी चूक झाली आहे त्या चुकीवरती माफी इथे मिळणार नाहीये. धावा जरूर 2 मिळतील पण फटका बघा काय अप्रतिम सजवलाय. 2 धावा इथे मिळतील. पुढचा बॉल शॉर्ट पिच चेंडू बॅटची हलकीशी कडा लागते. चेंडू मागे ट्रॅव्हल होतोय म्हणजेच काय तर गोशांकी क्षेत्रामध्ये एका धावेसाठी धावा झाल्या. 3 धाव फलकेवरती. चेंडू देखील 3 झालेत. पहिलाच बॉल अगदी यॉर्कर त्यावरती आलेला डॉट निर्धाव चेंडू त्यानंतर फुल टॉस चेंडू त्यावरती प्रहार तिथे 2 धावा आणि त्यानंतर एक सिंगल. पुढचा बॉल शॉर्ट पिच चेंडू आहे. अगदी मुख्य व्यासपीठाला मानवंदना देणारा हा चेंडू आहे. धावा मिळतील इथे देखील. पंचांचा डिसिजन पंचांचा निर्णय. दोन धावा इथे देखील मिळतील. 2 धावांच्या साहाय्याने धावफलक पुढे. 5 धावा धावफलकेवरती. 4 चेंडू आणि 5 धावा. आतापर्यंत चांगली राहिली आहे गोलंदाजी. फटके देखील तेवढेच चांगले समोरून पाहायला मिळतात आपल्याला. काय कॉन्टेस्ट आहे. स्विच करण्याचा प्रयत्न केला होता. बॅट आणि बॉलचा एवढा चांगला संपर्क राहिलेला नाहीये. अगदी लॉंग वरती चांगलं क्षेत्ररक्षण झालं. आनंद जोशी आहेत चांगलं क्षेत्ररक्षण त्यांचं देखील झालंय. टॅपच्या साहाय्याने खेळून काढला. अगदी मोठ्या फटक्याचा प्रयत्न आणि हे सातत्याने चांगली गोलंदाजी केली आहे हे सांगून जातात आपल्याला. कारण निलेश मात्र जे जाणल्या जातात त्या स्विच साठी अगदी टर्न होता. टर्न झाल्यानंतर त्या चांगल्या फटक्यासाठी जाणल्या जातात. तरी देखील त्यांच्या बॅटमधून आतापर्यंत 5 चेंडू आणि 6 धावा धावफलकेवरती. शेवटचा बॉल होता या षटकामध्ये. हेमंत आलेत. एक भरदस्त शरीर यष्टी ज्यांची पाहायला मिळते आपल्याला आणि बघत त्या शरीर यष्टीचा त्या मनगटातल्या असलेल्या ताकदीचा इथे वापर होतोय का. फुल टॉस चेंडू आहे. भीमर पद्धतीचा चेंडू आहे. पंचांनी त्वरित नो घोषित केला आणि इथे डायरेक्ट हिट देखील झालाय का चेंडू. चांगला प्रयत्न पण नो बॉल आहे. चेंडू हातातनं नक्कीच निसटला असावा आणि त्यामुळे अगदी भीमर गेलाय चेंडू. बघा आपण ऍक्शन रिप्ले मध्ये देखील पाहू शकता. फिंगर्स रोल केले होते या चेंडूवरती. एक टर्न करण्याचा प्रयत्न केला होता. कट करण्याचा प्रयत्न केला होता गोलंदाजांनी पण इथे हातातला चेंडू सटकलाय निसटलाय. 2 धावा इथे मिळतील. नो +1 आणि आता हा येणारा चेंडू फ्री हिट असणार आहे. पुढचा बॉल चांगला फटका चांगला स्ट्रोक आणि तेवढंच चांगलं कनेक्शन पण धावा इथे देखील फक्त 2 मिळणार आहेत. अगदी पुढ्यातला चेंडू खोदून काढला या चेंडूवरती देखील पण कान्होजी जेथे बागशाळा मैदान आणि बागशाळा मैदानावरती ह्या आलेल्या प्रत्येक 2 धावा त्या चौकार षटका राहून कमी नाही आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा धावफलकेवरती लागल्यात. 10 ऑन द बोर्ड. अगदी तो नो बॉल आला तिथे 2 धावा आणि त्यानंतर त्या शेवटच्या चेंडूवरती आलेल्या 2 धावा म्हणजेच त्या एका चेंडूसाठी 4 धावा या खर्च झालेल्या आहेत. 10 धावा धावफलकेवरती लागल्यात. 5 षटकांची मॅच. दोन्ही संघ अगदी तोडीस तोड. अगदी बॅटल ऑफ द गोलाच असं म्हटलं जाताना 2 सुदृढ संघ एकमेकांच्या समोर जेव्हा फाईट करतात तेव्हा अगदी मॅच प्रत्येक क्षणाला बॅलन्स पाहायला मिळते आणि तो बॅलन्स ती सुदृढता आपल्याला दोन्ही दिशेला पाहायला मिळते. चांगली बॅटिंग केली आहे नक्कीच. निलेश मात्रे यांनी चांगली बॅटिंग केली आहे. अनेक वर्षाचा अनुभव त्यांच्याकडे आहे. तो पणाला तो शिदोरीला लावणं गरजेचं आहे. तो लावलाय पण समोरून बॅटिंग कशी होत आहे. हेमंत हे साथ कशी देतात. कारण गोलंदाजी ट्रॅकवरती राजा जाधव. पहिलाच बॉल शॉर्ट पिच चेंडू आहे. भिरकवण्याचा प्रयत्न केला होता आणि पंचांचं बोट आकाशाकडे. बॅटची हलकीशी कडा लागली यष्टांच्या मागे. 12 बोराडे यांनी पकडलेला अप्रतिम झेल. बघा काय झेल टिपलाय. अगदी डोळ्यांची पापणी लावण्याच्या अगोदर कारण यष्टी रक्षण बागशाळा मैदानावरती खरंच खूप कठीण कार्य आहे. खूप कमी जागा आपल्याला मिळते आणि त्या कमी जागेवरती आपल्याला टीचा बॉल ग्रॅब करणं पकडणं देखील तेवढंच कठीण कार्य आहे. पण चांगली गोलंदाजी आणि चांगल्या गोलंदाजीला सन्मान देणारं हे चांगले यष्टी रक्षण. पहिली विकेट जात आहे. मोठगाव 40+ या संघाला लागणारा हा पहिला मोठा झटका. नवीन बॅटर दत्ता येत आहेत मैदानात. नाही बघत आता दत्ता कशी बॅटिंग करतायत. राजा जाधव गोलंदाजी ट्रॅकवरती आले. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती विकेटचं पतन झालंय. 10 धावा धावफलकेवरती आहेत. कारण इथून समोरून चांगली बॅटिंग करणं दोन्ही दिशेला चांगली बॅटिंग करणं देखील तेवढंच गरजेचं आहे. निलेश आहेत ते चांगले फटके खेळत आहेत. समोरून साथ देणं देखील तेवढंच गरजेचं आहे. पुढचा बॉल चांगला स्ट्रोक पुल केलाय चेंडूला. चेंडू हवेमध्ये असणार आहे मैदानाच्या बाहेर.
2 धावांसाठी इथे देखील जाणार आहे. चांगली बॅटिंग होत आहे, चांगली बॅटिंग होते आणि हीच चर्चा आपण नुकतीच केली की निलेश म्हात्रे आहेत, त्यांच्या बॅटमध्ये स्ट्रोक्स आहेत, त्यांच्याकडे ते स्किल, टेम्परामेंट, फटके सगळं काही आहे, पण समोरून त्यांना, कारण हा सांघिक खेळ आहे, हा एका खेळाडूंनी खेळला जात नाहीये, हा 11 खेळाडूंनी एकत्र येऊन चांगला खेळ करणं यालाच म्हणतात क्रिकेट. पुढचा बॉल शॉर्ट पिच चेंडू आहे, अगदी एक उसळी घेतली, उडी घेतली आणि इथे धावचीची शक्यता असणार आहे, पण इथे बघा स्वतःची विकेट सॅक्रिफाईस केली आहे, कारण गाडी एकाच रुळावरती 2 गाड्या आल्यात आणि इथे हा थोडासा ऍक्सिडेंट झालाय, कारण यष्टीरक्षणामध्ये हलकसं फंबल आणि त्यानंतर चांगला कमबॅक. दत्ता देखील आलेत, पहिला बॉल चांगला फेस केला, 2 धावेचा फटका, पण त्यानंतर अजून उसळी घेणारा चेंडू राजा जाधव यांचा. आणि हे चातुर्य आपल्याकडे असणं गरजेचं आहे, हे व्हेरिएशन्स आपल्याकडे असणं गरजेचं आहे. नवीन बॅटर नितीन येत आहेत, बघत आता नितीन कशी खेळी करतात आपल्या टीमसाठी. धावा झाल्यात 12 धावफलकेवरती, चेंडू झाल्यात षटकामध्ये 3 आणि 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक असणार आहे. पुढचा बॉल हलक्यात आणि फक्त चेंडूला दिशा दाखवली आहे, अगदी शॉर्ट कव्हर रिजन वरती चेंडू अडकलाय, एकच धाव मिळणार आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्नही नाहीये. 4 चेंडू आणि 13 धावा धावफलकेवरती, 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आणि ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत होतो. अगदी संपूर्ण मोठागाव 40+ संघ देखील ज्याची आतुरतेने वाट पाहत होता की निलेश म्हात्रे स्ट्राईकवरती यावेत, मोठे फटके त्यांच्या बॅटमधून आपण पाहावेत. पुढचा बॉल इथे लीव्ह केला चेंडूला आणि येस इट इज अ गुड लीव्ह, चांगला लीव्ह म्हणावा लागेल. आणि हे आव्हान असतं गोलंदाजाकडे, जेव्हा रायटी बॅटर लेफ्टी बॅटर हे दोन्ही बॅटिंग करत असतात मैदानाच्या आतमध्ये, आपल्याला लाईन चेंज करावी लागते, दिशा चेंज करावी लागते, लेंथ चेंज करावी लागते आणि त्याचाच बळी इथे पडत असताना अतिरिक्त स्वरूपाची एक्स्ट्राची धाव, 14 झाल्यात धाव फलकावरती. पुढचा बॉल फुल टॉस चेंडू आहे, पंचांनी नो कॉल त्वरित घोषित केलाय. नो प्लस किती धावा असणार आहेत हे पाहणं तेवढं गरजेचं आहे. नो प्लस 2, तब्बल 3 धावा या षटकावरती मिळाल्यात. असं म्हटलं जातं ना, क्रिकेटचा खेळ हा फिजिकल फिटनेस होऊन जास्ती तुमच्या मेंटल टफनेसचा असतो. आणि ते मेंटल टफनेस काय आहे, जेव्हा बॅटिंग करण्यासाठी निलेश म्हात्रे स्ट्रायकिंग एंडला आलाय तेव्हा गोलंदाजाने देखील ती लाईन लेंथ पकडून ठेवणं गरजेचं आहे. फुलटॉस चेंडू, बीमर चेंडू फेकलाय. पुढचा बॉल चांगला कमबॅक, अप्रतिम कमबॅक राजा जाधव यांचा. अगदी फ्री हिटचा चेंडू होता, त्यावरती देखील फक्त एकच धाव मिळणार आहे. एका धावेच्या साहाय्याने धावफलक पुढे 18 धावा धावफलकेवरती झाल्यात. 5 चेंडूचा खेळ झालाय आणि शेवटच्या चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक असणार आहे. पुढचा बॉल चांगला स्ट्रोक, खूप चांगला कनेक्शन, पण चेंडू मैदानाच्या आतमध्ये, एकच धाव इथे मिळणार आहे. एका धावेच्या साहाय्याने षटक क्रमांक 2 संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 19 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये मोठागाव 40+ संघाच्या. पिंट्या जोशी गोलंदाजी ट्रॅकवरती, पहिलाच बॉल अगदी शोल्डर्स ओपन करत असताना वाईट बॉल असणार आहे पहिला. म्हणजेच काय तर 20 धावा धावफलकेवरती झाल्या. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 10च्या सरासरीने या 20 धावा आपल्याला पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी करणं, नवापाडा 40+ विपक्ष मोठा गाव 40+, कोणाच्या नावावरती विजय लागतोय. पुढचा बॉल फुलटॉसचा चेंडू आहे, चेंडू हवेमध्ये असणार आहे आणि थोडासा मिसकॅल्क्युलेशन, ही जजमेंट थोडीशी इथे चुकली आहे आणि इथे 2 धावा देखील मिळणार आहेत. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्यात, म्हणजेच काय तर धावफलक आता 22 या आकड्यावरती. पुढचा बॉल, यावेळी फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये असणार आहे, चेंडू बराच वेळ हवेमध्ये आणि उमेश यादव यांचा अप्रतिम झेल,
कॅच ऑफ द टुर्नामेंट म्हणायला हरकत नसणार आहे. काय झेल इथे टिपलाय, अप्रतिम कॅच. आणि इथे खेळी संपुष्टात येते. निलेश म्हात्रे यांची स्वतःवरती विश्वास पिंटा जोशी यांनी ठेवला. स्लोवर वन पद्धतीचा चेंडू हाताळला, गतिशील नव्हता. त्या चेंडूवरती कट देखील झालाय, बाहेरच्या दिशेला वळण मिळालंय आणि इथे हा ट्रॅप रचला होता, हा जाळं रचलं होतं आणि त्या जाळ्यामध्ये एक मोठा मासा अडकवलाय. निलेश म्हात्रे यांची खेळी संपुष्टात आली आहे. उमेश जाधव यांनी पकडलेली ती अप्रतिम दर्जेदार कॅच. नितीन मात्र येतात मैदानात स्ट्रायकिंग एंडला. पुढचा बॉल, अप्रतिम गोलंदाजी. यश उद्ध्वस्त झाल्यात का? पंचांकडे अपील मागितली जात आहे, पंचांकडे अपील मागितली जाते. नवापाडा 40+ संघ अगदी सेलिब्रेट देखील करतोय. पण बघूयात काय घडतंय. बॅटर आपल्या जागेवरती स्थिर उभा आहेत, दोन्ही पंच चर्चा करतायत. यश उद्ध्वस्त झाल्यात का? बा बोराडे यांचं म्हणणं आहे की अगदी चेंडू ब्रश झाला आणि यस इट इज अ विकेट. विकेटचं पतन होत आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळते. पिंटा जोशी यांना बॅक टू बॅक विकेट्स आणि विकेट हॅट्रिक संपादन केली तर अमित गायकर यांच्याकडून 200 रुपयाचं देखील पारितोषिक पिंटा जोशी यांना असणार आहे. एक खेळाडू दुसऱ्या खेळाडूचं अभिवादन करत असताना आणि कमिटी मेंबर्स आपल्याला विनंती असणार आहे, तुषारदा आपण या, कारण डिसिजन हे कमिटी मेंबर्सने घ्यावं, ऑफिशियल टीमने डिसिजन घ्यावं हे गरजेचं आहे. सर बघा ते नवापडा ना वेगळे हे होतील लगेच कपडे काढून बसतील ते. उमेद आहे बाळा तू बाळाच कपडे काढेल लगेच. नीट बघा, दोनदा बघा. बघा जरा तुझं काय म्हणणं आहे? इतका टाइम तू बघतो ना कधी पायाच्या आणि स्टंपच्या, तुझं काय म्हणणं आहे? थोडासा बॉल पॉज कर आणि थोडा चेक कर. हे म्युझिक दे ना आपली, ढिक 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 ढिक. रेस म्युझिक देस ना आपली हार्टबीटची. काय दोन मिनिटं अजून होल्ड करायचं, थोडं डिसिजन पेंडिंग आहे. अमित सर थोडं होल्ड करा. आणि पंच अमित सर आपलं सॉफ्ट सिग्नल काय? येस इट इज आउट. बॅटर आउट असतील.
अगदी डिसिजन ना आपण आपल्या लाईव्ह वाहिनीवरती देखील ऍक्शन रिप्ले देण्याचा प्रयत्न करूयात. यस, दिलेला आहे ऍक्शन रिप्ले देखील आपण दिलेला आहे. 3 बॉल झालेत सर. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पहिला चेंडू वाईट, त्यानंतर 2 धावेचा फटका आणि त्यानंतर बॅक टू बॅक विकेट्स. आणि आता हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती स्पर्धेतील श्रद्धांजली चषकामधली पहिली हॅट्रिक पिंट्या जोशी यांच्या नावावरती लागते का? अमित गायकर यांच्याकडून देखील 200 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. फेस करण्यासाठी सुभाष मुंडे येत आहेत. त्यांच्याकडे देखील अनुभव प्रचंड आहे. पहिलाच बॉल आणि इथे बघा गोलंदाजांनी अगदी चेंडू फेकल्यानंतर बोल्ड असं कॉल केलं, पण सुभाष देखील तेवढे चातुर्य त्यांच्याकडे आहे. स्वीपचा एक लाजवाब फटका त्यांच्या पिटारातनं बाहेर पहिल्याच बॉलवरती आणि 2 धावा इथे देखील वसूल झाल्यात. त्या 2 धावेच्या साह्याने धावफलक आता पुढे सरसावत आहे. आणि धावांचा आपण विचार केला तर धावा लागल्यात धावफलकावरती 24 धावा धावफलकावरती लागल्यात. पुढचा बॉल चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, पण योग्य तो फटका, योग्य त्या दिशेला चेंडू जातोय. स्क्वेअर लेग च्या वरून चेंडू निघून जातोय 2 धावांसाठी. 26 धावा धावफलकावरती लागल्यात. सुभाष मुंडे हे देखील अप्रतिम दर्जेदार बॅटर आहेत आणि तेवढी चांगली गोलंदाजी देखील त्यांची आपण पाहिली आहे. त्यांना देखील थोडंसं मागे रोखून ठेवलं होतं आणि योग्य तो डिसिजन म्हणावा लागेल, कारण निलेश आउट झालेत आणि त्यानंतर संपूर्ण संघाची धोरणं आता त्यांच्या खांद्यावरती, जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती असणार आहे. शेवटचा चेंडू षटकामध्ये. पुढचा बॉल इथे देखील पुल करण्याचा प्रयत्न, गतीमध्ये परिवर्तन आणि चांगली गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी होते. पिंट्या जोशी यांची देखील खूप चांगली गोलंदाजी. या षटकामध्ये आल्यात 7 धावा, मिळाल्यात 2 विकेट्स आणि एकूण धावफलक 26 या आकड्यावरती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 40+ मोठा गाव. गोलंदाजी ट्रॅकवरती नागेश पाटील येतात. नितीन आहेत फेस करण्यासाठी. पहिला चेंडू आणि पहिलाच बॉल हा शॉर्ट पिच चेंडू होता. भिरकवण्याचा प्रयत्न केला. वाईट बॉल नक्कीच असणार आहे आणि पहिलाच बॉल जेव्हा गोलंदाज आणि तो देखील मॉन्सून क्रिकेटमध्ये, टी बॉल क्रिकेटमध्ये पहिलाच बॉल जेव्हा ह्या दिशेला पडतो, अगदी आत्मविश्वास थोडासा ढसाळतो की काय, कारण 1 बाउन्स देखील देण्यात आलाय. एका धावेची भर धावसंख्येवरती. पुढचा बॉल पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू, पुन्हा एकदा पंचांनी वाईट बॉल घोषित केलाय आणि इथे दाद मागितली जाते. जर खेळपट्टीच्या आतमध्ये चेंडूची पिचिंग असेल तर वाईट आहे, पण खेळपट्टीच्या बाहेर असेल तर नो बॉल देण्यात येईल. आणि बॅटर यांचं देखील सातत्याने तो प्रयत्न असतो ना की आपल्याला अतिरिक्त धावा कुठून जास्तीत जास्त मिळतात. आणि इथून आता धावफलक आपण पाहतोय ना, अगदी पहिल्या सामन्यामध्ये 60 हा आकडा गाठला होता. आता या सामन्यामध्ये किती आकडा गाठतायत? नागेश पाटील सातत्याने 2 स्क्वेअर चेंडू फेकलेत. पुढचा बॉल चांगला कमबॅक बॅकफुटला जाऊन अगदी स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. खेळाडू तैनात, खूप चांगली फिल्डिंग, खूप चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, पण फेकी अगदी कमकुवत केली. डायरेक्ट हिट, पिंट्या जोशी यांचा डायरेक्ट हिट. पंचांचा बोट आकाशाकडे आणि नितीन भोईर यांची देखील खेळी आता संपुष्टात आली आहे. काय अप्रतिम चौफेर चांगला खेळ आपण पाहतोय नवापाडा 40+ या संघाचा. अप्रतिम बघा, योग्य त्या वेळेला अगदी एक स्टंप होता तिथे, एकच स्टंप दिसत असतो अगदी स्क्वेअर अँगलनी आणि एकच धाव इथे मिळणार आहे. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये पण तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. डीप बॅकवर्ड पॉइंट वरती आपण पाहतोय. जे सबस्टिट्यूट खेळाडू आहेत आणि त्यांच्याकडून देखील तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. असंच म्हटलं जातं ना, याला म्हणतात सांघिक खेळ. का आपण सातत्याने चर्चा करतो की सांघिकता काय, सांघिक खेळ काय, तर एकत्रित येऊन खेळणं हा क्रिकेटचा खेळ आहे. गोलंदाजांनी चांगला चेंडू हाताळला, चांगला स्क्वेअर कटचा फटका, चांगली फिल्डिंग आणि रिले थ्रो आणि त्यामध्ये यष्टीरक्षकांनी डायरेक्ट हिट केलाय. यालाच म्हणतात सांघिकता, यालाच म्हणतात एकता. अजून एक विकेटचं पतन. मोठा गाव 40+ संघाला लागणारा अजून एक मोठा झटका.
पुढचा बॉल चांगला स्ट्रोक, पहिलाच बॉल आलेत आणि पहिला चेंडू मैदानाच्या बाहेर भिरकावून दिलाय 2 धाव्यांसाठी. 2 धावा इथे देखील मिळतील. खोलवर बॅटिंग आहे, अगदी लोअर ऑर्डर पर्यंत ना चांगली बॅटिंग लाईनअप पाहायला मिळते आपल्याला मोठागाव 40+ संघाची. हरेश आलेत, हरेश यांनी देखील पहिलाच बॉल भिरकवला. 31 धावा धावफलकेवरती लागल्यात. पुढचा बॉल शॉर्ट पिच चेंडू, पण यावेळी काय असणार आहे तर इथे नो बॉल असणार आहे, कारण पहिला बॉल जो हाताला तो 1 बाउन्स देण्यात आला होता आणि आता पंच इथे अजून एक बाउन्स म्हणजे दुसरा बाउन्स षटकामधला नो बॉल. पुढचा चेंडू हा फ्री हिट असेल. 32 धावा धावफलकेवरती लागल्यात. 32 धावा लागल्यात. मोठागाव पक्ष नवापाडा. पुढचा बॉल मोठ्या फटक्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये. काव कॉर्नरवरती खेळाडू तैनात सज्ज, पण त्यांच्या आवाक्याच्या बाहेर उमेश जाधव आहेत आणि तिथे चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एकच धाव इथे देखील, 2 धावा इथे देखील मिळतील. चौतीस धावा धावफलकेवरती लागल्यात. 3 चेंडूंचा खेळ झालाय आणि 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 4थं षटक मार्ग असतं. पुढचा बॉल मोठा फटका, क्रॉस बॅटने खेळलाय. पुन्हा एकदा का कॉर्नर रिजन वरती डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल झालाय. 2 धावा इथे देखील मिळणार आहेत. सांघिक खेळाची चर्चा करतोय. निलेश मात्रे बाद झालेत आणि त्यानंतर प्रत्येक बॅटर प्रत्येकाला माहित आहे इथून जास्तीत जास्त धावा करणं गरजेचे आहेत आणि संपूर्ण मोठागाव 40+ संघ देखील एकत्रित आलाय. ते देखील म्हणतायत आमचा कर्णधार बाद झाला तरी देखील हरकत नाहीये, पण इथून आम्ही देखील लढण्यासाठी आलोत आणि ती लढत देणं खूप गरजेचं आहे. ती लढत देत आहेत. प्रत्येक बॅटर येऊन आपलं कॉन्ट्रीब्युशन देत आहे. 36 झालेत. चेंडू झालेत 4. 2 to go. पुढचा बॉल आणि इथे देखील अप्पर कट, चेंडू निघून जाईल मैदानाच्या बाहेर. एका धावेसाठी घोषांकित क्षेत्रामध्ये. ते एका धावेच्या साह्याने धावफलक पुढे. 37 धावा. 5 चेंडूचा खेळ म्हणजेच काय तर 7 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. उर्वरित 7 चेंडूवरती अगदी 10 ते 15 धावा मॅच ऑन होऊ शकते. 37 झाल्यात धावफलकेवरती. हरीश चांगली बॅटिंग. यावेळी देखील पंचांचा काय डिसिजन असणार आहे. बॅटची हलकीशी कडा नक्कीच लागते, पण पंचांनी नो बॉल घोषित केलाय. त्याच्या मागचं कारण आहे की षटकामधला पहिला बॉल आपण शॉर्ट पिच फेकला, जो 1 बाउन्स देण्यात आला होता आणि त्यानंतर आपण शॉर्ट पिच गोलंदाजी करू शकत नाहीयेत. आणि ही चर्चा देखील कसली सुरू आहे. बघा, गोलंदाज चेंज होतात जेव्हा गोलंदाज 2 बीमर चेंडू फेकतात, त्यानंतरच गोलंदाज चेंज होतात. गोलंदाजांनी सातत्याने 9 चेंडू फेकत राहिले, मग ते क्रॉसिंग द लाईन असू देत किंवा बाउन्सर असू देत, त्यावरती गोलंदाज चेंज होत नाही. हा स्पर्धेचा नाही तर हा क्रिकेटचा नियम आहे. बीमर चेंडू फेकले 2 तरच गोलंदाज चेंज होतो. धावसंख्या वाढते आहे. जी धावसंख्या आवश्यक होती ती धावसंख्या मिळते का मोठागाव 40+ संघाला. पुढचा बॉल यष्ट्या उद्ध्वस्त, पण फ्री हिटचा बॉल आहे आणि इथे धाव कंप्लीट करण्यात आली आहे. 1 धाव पूर्ण करण्यात आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न फेकी झाली आहे गोलंदाजीच्या दिशेला आणि इथे पुन्हा एकदा मिसफिल्डिंग. 3ऱ्या धावेचं इथे घेण्याचा प्रयत्न होतोय का. पुन्हा एकदा आपण काय पाहतोय. नवापाडा 40+ संघ. 2 धावा इथे देखील मिळतील. फ्री हिटचा चेंडूने यष्ट्या उद्ध्वस्त केला. असंच काहीतरी आपण अगदी 2023 वर्ल्ड कप मध्ये पाहिलं. विराट कोहली जेव्हा बॅटिंग करत असताना त्यांचा श्रम यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या आणि त्यानंतर त्या 3 धावा कंप्लीट करण्यात आल्या आणि तिथून मॅचला कलाटणी मिळाली. बघा, ही समय सूचकता, प्रेझेन्स ऑफ द माइंड क्रिकेटमध्ये असणं किती गरजेचं आहे. धावा जास्तीत जास्त बनवण्याचा प्रयत्न मोठागाव 40+ संघाचा. 40 धावा झाल्या धावफलकेवरती. काय आवश्यकता आहे. नवापाडा 40+ संघ, त्यांची देखील बॅटिंग लाईनअप खोलवर आहे. पिंट्या जोशी सारखा आक्रमक बॅटर त्यांच्या देखील संघामध्ये आहे आणि इथून धावफलक उभारतायत तरी काय. अनेक वेळेस आपण ग्रामीण क्रिकेटमध्ये पाहिलं ना, नवापाडा आणि 40+ मैदानाच्या बाहेरची त्यांची मैत्री त्याची पण चर्चा होते, पण मैदानाच्या आतमधली त्यांची लढाई, त्यांची लढत याची देखील चर्चा अनेक वर्षापासून आपण पाहतोय. आणि तसंच काहीतरी खेळ. 40 झालेत. 40 धावा धावफलकेवरती झाल्यात. गोलंदाजी ट्रॅकवरती अजित मात्रे यांनी त्या मागच्या सामन्यामध्ये फेकलेले ते सलगचे 3 निर्धाव चेंडू
आणि त्यामुळे मॅचला कलाटणी मिळाली, मोमेंटम शिफ्ट झाला. पण इथे काय घडतंय, सुभाष मुंडे आणि हरीश हे देखील खूप चांगली बॅटिंग करतायत. 40 धावा लागल्यात धावफलकेवरती. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. व्हॉट अ मॅच. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू गतीमध्ये परिवर्तन पहिल्याच बॉलवरती. हो काय गोलंदाजी होते, अप्रतिम गोलंदाजी. हा स्वतःवरती आत्मविश्वास ठेवणं खूप गरजेचं आहे, कारण समोरून आक्रमण होणार हे सुनिश्चित आहे, अटॅक होणार हे सुनिश्चित आहे. पण तेव्हा आपल्या स्ट्रेंथ वरती, आपली ताकद काय, आपल्या ताकदीवरती चांगला खेळ अजित म्हात्रे यांचा. काय चोख प्रत्युत्तर देत आहेत सुभाष मुंडे यांच्याकडे, ते प्रत्युत्तर आहे का. पुढे सरसावले डान्सिंग डाऊन द ट्रॅक. मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला, पण तेवढंच चातुर्य गोलंदाजाकडे देखील पाहायला मिळतं. फेकी करण्यात आली आहे, पण इथे यष्ट्यांच्या मागे तैनात राहणं देखील तेवढं गरजेचं होतं. एक धाव मिळाली, 41 झाल्या धाव फलकेवरती. 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे, पण ज्या बॅटरच्या बॅटला चेंडू चांगला आदळतोय, हरीश येत आहेत स्ट्रायकिंग एंडला. 41 धावा लागल्या धाव फलकेवरती. मोठा गाव विपक्ष नवापाडा नेहमीच चुरस पाहतो, आणि त्या चुरशीमध्ये अजून एक अध्याय आज या श्रद्धांजली चषकामध्ये जोडण्यात येणार आहे. दोन्ही तुल्यबळ संघ आहेत, आणि जेव्हा दोन्ही तुल्यबळ संघ एकमेकांसमोर फाईट करतात ना, तेव्हा असंच काहीतरी दृश्य आपल्याला मैदानात पाहायला मिळतं. 41 ऑन द बोर्ड. 41 धावा लागल्या. इथे बॅटचं टायमिंग व्यवस्थित नाहीये. चेंडू निघून जाणार आहे. काव कॉर्नर वरती 2 खेळाडू आहेत. पिंट्या देखील स्वतः आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण त्यांचं देखील झालंय. फेकी करण्यात आली आहे आणि एकच धाव मिळणार आहे. अप्रतिम अप्रतिम गोलंदाजी अजित म्हात्रे करून दाखवतायत. काय गोलंदाजी करतायत. शेवटचं षटक हानामारीचं म्हटलं जातं, अटॅकचं म्हटलं जातं, पण इथे 3 चेंडूंवरती दिल्यात फक्त 2 धावा. 42 धावा धाव फलकेवरती. सुभाष मुंडे स्ट्रायकिंग एंडला. काय चोख प्रत्युत्तर आहे का. मोठा गाव 40+. इथे देखील स्विंग अँड मिस. मोठ्या फटक्याचा इथे देखील प्रयत्न केला होता. टप्पा पडल्यानंतर बघा, दोन्ही दिशेला वळण देणं, आपल्या फिरकीच्या जादूवरती बॅटर्सला नाचवणं, ही ओळख राहिली आहे. आणि त्या ओळखेप्रमाणे ती अनुभवाची शिदोरी आपल्याकडे ती पणाला लावली आहे. डॉट बॉल येतोय. अजून एक निर्धाव चेंडूची सांगता. 4 चेंडू आणि फक्त 2 धावा दिल्यात. 42 धावा धाव फलकेवरती. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पुढचा बॉल यशच्या उद्वासचा. बॅटचा आणि बॉलचा काहीही संपर्क झालेला नाहीये, आणि खूप चांगली गोलंदाजी करत असताना यश देखील त्यांच्या खात्यामध्ये. अजित म्हात्रे गोलंदाजी ट्रॅक वरती. 5 चेंडू 2 धावा 1 विकेट. काय गोलंदाजी केली आहे. अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी. मोठा गाव 40+ संघ आतापर्यंत चांगली फाईट देत होते, पण आता काय घडतंय. गोलंदाजी सुदृढ आहे, चांगली गोलंदाजी आहे. निलेश म्हात्रे आहेत, दत्ता आहेत, चांगली गोलंदाजी त्यांच्या संघामध्ये देखील पाहायला मिळते. पण किती लक्ष हे पुरेसं असणार आहे. फायटिंग टोटल नक्कीच मिळवलाय. शेवटचा बॉल फेस करण्यासाठी कॅप्टन स्वतः स्ट्रायकिंग एंडला. पुढे सरसावले डान्सिंग डाऊन द ट्रॅक. यष्टांच्या मागे सुदृढ कामगिरी. शेवटच्या चेंडूवरती देखील विकेटचं पतन, आणि अजित म्हात्रे यांच्यासाठी मित्रांनो जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. हानामारीच्या षटकामध्ये फक्त 2 धावा दिल्यात आणि 2 विकेट्स देखील मिळवल्यात. व्हॉट अ बॉलिंग. अप्रतिम गोलंदाजी केली आहे. धावसंख्या धावफलकावरती आहे किती तर 42, आणि लक्ष किती असणार आहे 43 धाव्यांचं. पण असं क्रिकेटमध्ये अनेक वेळेस म्हटलं जातं, लो स्कोरिंग मॅचेस नेहमी ती एक्साइटमेंट देऊन जातात, ती फाईट देऊन जातात. तसं देखील होईल मैदानात, यात तीळ मात्र शंका नाहीये. कारण मोठा गाव 40+ संघांनी देखील आपल्याला तेच शिकवलंय की सामना शेवटच्या क्षणापर्यंत हारायचा नाहीये, लढायचा आहे. आणि ती लढत आपल्याला पुढच्या सत्रामध्ये देखील पाहायला मिळणार आहे. मोबाईल पाहिजे का. नाही तुझा नाही, तुझा नाही तो. पाणी पाणी झालं. नागूला काय बिर्याणी बिर्याणी बनवा काय नाही बॉटल तू काय घरी नाही तो पूर्ण घेतलाय पाणी. ए बुंबुंगुळे ए बुंबू ए नागू बुंबुंगुळे जाशील का परत जाशील एअरपोर्ट होता मला घाबरा. एक एक तू घे पहिला. एक हे पहिला किती पैसे तो आरामात कसला बॅनर आहेत ना. 3,000 रुपये तेच आपले सांगितले ना. ऑर्डर 3,000 जास्तची अपेक्षा अरे सुशील नगरने घेतला. सिद्धांनी अरे सिद्ध पण नव्हता, आउटच नव्हता. राशिद आलता
येस बॉलरचा असा प्रत्येक बॉल आणि एंड ऑफ द ओव्हरला ना इथे लिहून टाका एव्हरेज किती किती रन दिले काय दिले. बॉल दे बेटा बॉल दे. तो नाही वाटतं नवीन बॉल नवीन पाहिजे मनीष सर बसल्या का चकली मॅन. नवीन दे ना बाबू. अरे बॉल कसे येतात काय करणार चायना डिस्प्ले बसवला वाटतं यांनी. ते खेळतात ते बॉल केलं फ्री मध्ये दिला ना त्यांनी direct. आपल्याकडे हात बॉल हे सगळं बॉल होतं आवडे. हो, कोणचं? पाचशे रुपये, 10 रुपये, 20 रुपये. विलास आहे ना बॉलर विलास आहे. अरे लागे बुम बुम काय आलं तिकडे गेला खाली तीच बॉलर अभि राहिला कुठे येतो बोलला ना. काय आलं? माईक बंदच आहे पण विलास येतात गोलंदाजी ट्रॅकवरती पहिलं षटक घेऊन 43 धावांचं लक्ष. पिंट्या जोशी स्ट्रायकिंग एंडला. पहिलाच बॉल पहिला चेंडू बॅटची हलकीशी कडा लागते आणि चांगलं क्षेत्ररक्षण. म्हटलं होतं ना मॅच ही कुठल्याही क्षणाला कलाटणी घेऊ शकते आणि नक्कीच लो स्कोरिंग मॅच आहे. अगदी 42 बनवलंय 43चं लक्ष ठेवलंय. 5 षटकांची मॅच 30 चेंडू 43 धावेचं लक्ष. पहिला बॉल डॉट आलाय. कॅप्टन सोता गोलंदाजी ट्रॅकवरती. चांगलं कार्य करावंच लागणार आहे. चेंडू हवेमध्ये असणार आहे आणि इथे चेंडू मैदानाच्या आतमध्ये नाहीये, मैदानाच्या बाहेर निघून गेलाय. 1 बाउन्स 2 धावा इथे देखील मिळतील. पुढचा बॉल यावेळी देखील हुक केला चेंडूला. बघूयात किती धावा आपल्या खात्यामध्ये बुक करतात. 1 धाव नक्कीच पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न राहिला. चेंडू मैदानाच्या बाहेर आणि इथे देखील 2 धावा मिळणार आहेत. नाशिकला ठीक आहे चालेल सांगतो उमेदाला नंतर. पुढचा बॉल इथे देखील फुलटॉस चेंडू आहे. फुलटॉस चेंडूवरती अगदी आपण पाहतो ना अगदी लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला होता. स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. 1 धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा देखील इथे पूर्ण करण्यात आल्यात. ह्या छोट्या चुका करणं इथून टाळावा लागणार आहे. धावफलक छोटा आहे, ते कमकुवत आहे, मोठे फटके येत नाहीयेत. गोलंदाज आपलं कार्य सुदृढ करतायत, चांगली गोलंदाजी करतायत आणि त्यावेळी क्षेत्ररक्षकांनी फिल्डर्सनी साथ देणं देखील तेवढंच गरजेचं आहे. 6 धावा धावफलकेवरती. 4 चेंडूंचा खेळ झालाय. महत्वपूर्ण मॅच. पुढचा बॉल डान्सिंग डाऊन टू ट्रॅक. थोडेसे पुढे सरसावलेत. त्यानंतर लॉफ्ट केलाय चेंडूला स्क्वेअर लेगच्या दिशेने. मनगटाच्या साहाय्याने मनगटी फटका पाहतोय 2 धावांसाठी. या 2 धावा आल्यात. त्या 2 धावाच्या साहाय्याने धावफलक पुढे. धावा झाल्यात 8 धावफलकावरती. 5 चेंडूचा खेळ झालाय. शेवटचा चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक या षटकामध्ये असणार आहे आणि सरासरी जी आवश्यक आहे त्याहून सुदृढ कामगिरी आतापर्यंत केली आहे नवापाडा 40+ या संघाने. पुढचा बॉल पुन्हा एकदा पुढे सरसावले. पुन्हा एकदा स्क्वेअर लेग वरती. अगदी लॉफ्ट केला नाही यावेळी चेंडूला, फक्त दिशा दाखवली. चांगलं क्षेत्ररक्षण. पण फेकी इथे अवांतर आहे का? डायरेक्ट हिट करणं गरजेचं होतं की नाही? ह्या प्रश्न आम्हा सगळ्यांनाच पडतोय का? कारण महत्वाची विकेट होती. पिंट्या जोशी होते जे धाव घेत होते, चित्त्याच्या वेगाने धावले जरूर होते, पण तरी देखील डायरेक्ट हिट झाली असती तर आपल्याला ऍक्शन रिप्ले नक्कीच सांगेल. जर डायरेक्ट हिट झाली असती तर जीव धोक्यात आला असता का? विकेट धोक्यात आली असती का?
किती महत्वाचे बघा, एक एक धाव किती महत्वाची आहे. अगदी जीवाच्या आतंकाने सगळ्यांनी प्रयत्न करावे लागणार आहेत. पोहोचले होते बॅटर, योग्य डिसिजन मी म्हणेन नितीन म्हात्रे यांचा, कारण जर यष्ट उद्ध्वस्त झाल्या असत्या, अतिरिक्त धाव मिळाली असती तर आपल्याला धावसंख्या आधीच थोडी कमकुवत आहे, तर इथून चुका करून चालणार नाही. आणि चांगलं क्षेत्ररक्षण स्क्वेअर लेग वरती देखील आपण हेमंत यांचं पाहतोय. दत्ता येतात गोलंदाजी ट्रॅक वरती, दुसरं षटक, पहिला बॉल, पहिला चेंडू, शॉर्ट पिच चेंडू आहे, पुल केला चेंडूला, चेंडू हवेमध्ये स्क्वेअर लेगच्या दिशेने, पण तेवढाच चांगला फटका. आणि इथे काय घडतंय, फेकी अवांतर आहे, एकाचं रूपांतर 2 धावेंवरती झालंय. दत्ता येतात गोलंदाजी ट्रॅक वरती, पहिलाच बॉल, अगदी शॉर्ट पिच चेंडू त्यांनी हाताळला, चांगली फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण, पण त्यानंतर फेकी अवांतर, ओव्हरथ्रोची अजून एक धाव, म्हणजे तब्बल 2 धावा मिळतील. 12 धावा धाव फलकेवरती लागल्यात. लक्ष 43 धाव्यांचं आहे, 31 अजूनही हव्यात जिंकण्यासाठी. पिंट्या जोशी स्ट्रायकिंग एंडला, पुढचा बॉल, खूप चांगला फटका, चेंडू हवेमध्ये, आणि इथे मैदानाच्या बाहेर निघून गेलाय. का लॉफ केलाय ऑन द राईज, खूप चांगला स्ट्रोक, अगदी वेग प्रचंड आहे. दत्ता यांच्या गोलंदाजीमध्ये आपण पहिल्या सत्रामध्ये, पहिल्या मॅच मध्ये देखील पाहिलं, खूप चांगली गोलंदाजी त्यांनी केली, पण इथे आव्हान मोठं आहे, कारण पिंट्या जोशींनी देखील अनेक मैदानं गाजवलेत. चांगला खेळ, अगदी आवश्यकतेप्रमाणे खेळ होतोय. 14 धावा धाव फलकेवरती लागल्यात, एका दुसरी विकेट मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक पाहायला मिळेल. पुढचा बॉल पुन्हा एकदा लॉफ केलाय, अगदी फेवरेट शॉट म्हटला जातो पिंट्या यांचा, चेंडू हवेमध्ये, एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, बघता बघता 2 धावा पूर्ण झाल्यात. 2 धावा पूर्ण झाल्यात. धाव फलक आता वाढत असताना 16 या आकड्यावरती. 21 चेंडू आणि 27 धावेचं समीकरण अजूनही असणार आहे. धावफलकेवरती 16 धावा झाल्यात, 3 चेंडूचा खेळ झाला. पुढचा बॉल फुल टॉस चेंडू आहे आणि फुल टोल होतोय का वसूल, चेंडू मैदानाच्या बाहेर, फक्त 2 धावा मिळतील. त्या 2 धावा फक्त नाही आहेत, कारण हे बादशाहचं मैदान आहे, ते चौकार आणि षटकाराहून काहीही कमी नाहीये. 18 धावा धावफलकेवरती लागल्यात. प्रत्येक चेंडूवरती 2 धावा घेण्याचा प्रयत्न, आणि प्रत्येक चेंडूवरती आतापर्यंत 2 धावा आल्यात. पिंट्या जोशी विपक्ष दत्ता, अशी ही लढत. पुढचा बॉल, यावेळी देखील चेंडू हवेमध्ये झेलची शक्यता, आणि इथे काय घडतंय, हे कॅचेस पकडावे लागणार आहेत. इथे जजमेंट चुकली आहे, अंदाज चुकलाय, तो बांधावा लागेल. पिंट्या जोशी यांना पुन्हा एकदा जीवनदान मिळत आहे, जे जीवनदान निलेश म्हात्रे यांना दिलं नव्हतं. उमेश जाधव यांची ती कॅच आठवा, ती नव्हती कॅच, ती बनवली होती. इथे होणारी कॅचही होत नाहीये. मोठागाव 40+ संघ आता इथून शोल्डर अप करावे लागतील, खेळाचा दर्जा थोडासा नक्कीच वाढवावा लागणार आहे. 19 धावा धावफलकेवरती, चेंडू निसटलाय आणि पंचांकडे अपील, पंचांनी मृत चेंडू डेड बॉल घोषित केलाय. दत्ता यांनी चांगली गोलंदाजी केली आहे, प्रत्येक चेंडूवरती 2 धावा आल्या असताना देखील आपल्या स्ट्रेंथ वरती चांगली गोलंदाजी करत होते. पिंट्या जोशी यांची मोठी विकेट खात्यामध्ये आली असती, बॅकफुटला नावापाडा देखील जाऊ शकला असता, पण तसं घडलेलं नाहीये. पुढचा बॉल, बॅकची हलकीची कडा, चेंडू हवेमध्ये, पुन्हा एकदा ट्रॅव्हल होतोय, एक धाव नक्कीच मिळणार आहे. आणि बघूयात घोषांकित क्षेत्रात जातोय का, तर नाही. चांगलं क्षेत्ररक्षण, खूप चांगलं क्षेत्ररक्षण. पाणी हवंय, दी चेंडू अंगाला आदळतोय, चला त्वरित पाणी घेऊन जा. बघा दुखापत झाली असेल तर 2 मिनिटं थांबूयात आपण. धावा झाल्यात 20 धाव फलकेवरती. अठरा चेंडू आणि 23 धावांचं समीकरण अजूनही मैदानात असणार आहे. 12 चेंडू 20 धावा झाल्यात. आतापर्यंत पाहिलेला खेळ, तर खेळ आपल्याला असं दर्शवतोय की ही पार्टनरशिप ब्रेक करणं मोठागाव 40+ संघाला खूप गरजेचं आहे.
मॅच ऑन सामन्याला सुरुवात होते. 18 चेंडू आणि 23 धावेचं समीकरण. निलेश म्हात्रे गोलंदाजी ट्रॅकवरती, ज्यांना माहित आहे संपूर्ण संघाची जबाबदारी त्यांच्या शोल्डर्स, त्यांच्या खांद्यावरती असणार आहे. आणि इथे पहिलाच बॉल, पहिला चेंडू यष्टवधू असं मी म्हटलं होतं की इथून ही जबाबदारी खांद्यावरती घेणं गरजेचं आहे. ती घेतली आहे आणि ही पार्टनरशिप देखील ब्रेक केली आहे. उमेश जाधव यांचा त्रिफळ उद्ध्वस्त अगदी पहिल्याच बॉलवरती करून दाखवलाय. मॅच संपलेली नाहीये कारण मी अजूनही जिंकलेलो नाहीये. वाह, व्हॉट अ मॅच. हा सामना देखील अगदी शेवटच्या क्षणाला जाईल. बघा, अगदी बॅटरला फॉलो केलं, आपल्या टर्नवरती, आपल्या फिरकीवरती, स्वतःवरती तो आत्मविश्वास ठेवला. टप्पा पडल्यानंतर चेंडू हातभर वळालाय, अंगाला आदळलाय आणि यष्ट्या उद्ध्वस्त झाल्यात. पहिल्या बॉलवरती विकेट मिळाली आहे. सामना सोपा आहे. बॅटिंग करत असलेल्या संघासाठी सामना अजूनही सोपा आहे, पण इथून आपल्याला तो संयमी खेळ करणं खूप गरजेचं आहे. संयम ठेवणं स्वतःवरती खूप गरजेचं आहे की मी हा सामना करू शकतोय. इथून निलेश म्हात्रे यांचे हे 5 चेंडू, उर्वरित 5 चेंडू, त्यांना सन्मान देत राहणं देखील तेवढंच गरजेचं आहे. मॅच ऑन. बोराडे येत आहेत आता बॅटिंग करण्यासाठी. अनेक वर्षाचा अनुभव त्यांच्याकडे देखील राहिलाय. त्यांचा खेळ देखील अगदी खूप चांगला राहिलाय. अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्यांची ओळख. पहिला चेंडू हवेमध्ये असणारे चांगला स्ट्रोक पाहतोय आपण. फक्त लॉफ्ट केलाय चेंडूला, दिशा दाखवली आणि धावा किती मिळणार आहे. चेंडू मैदानाच्या आतमध्ये येतोय का? चेंडू मैदानाच्या आतमध्ये जरूर आलाय, पण इथे 2 धावा नक्कीच बघता बघता पूर्ण झाल्यात. त्या 2 धावेच्या साह्याने धावफलक देखील आता पुढे सरसावतोय. असाच काहीतरी खेळ ज्याची अपेक्षा संपूर्ण नवापाडा 40+ संघाला असणार आहे. पण समोर देखील आव्हान तेवढंच मोठं आहे. चेंडू पायाला आदळतोय, अंगाला आदळतोय आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण, अप्रतिम दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. प्रकाशजी म्हात्रे साहेब आहेत, आपण पाहतोय अगदी कल्याण डोंबिवली 40+ संघटनेचे उपाध्यक्ष, आणि त्यांच्याकडून देखील असा खेळ अगदी फ्लाइंग स्लिप मध्ये तैनात आहेत. एक धाव इथे देखील मिळाली, स्ट्राईक रोटेट झाली आणि हे कॉन्टॅक्ट. आता हे बेस्ट वर्सेस बेस्टची रायव्हलरी पाहायला मिळते आपल्याला. आणि इथे चांगला स्ट्रोक पिंट्या जोशी यांच्या बॅटमधून. चेंडू हवेमध्ये, हेमंत सज्ज आहेत आणि त्यांच्या आवाक्याच्या बाहेर नोमॅन्स लँड मध्ये. जजमेंट इथे देखील थोडंसं चुकलंय की काय, की चेंडू अगदी झाडाला आदळतोय. त्यानंतर 2 धावा पूर्ण इथे देखील होत आहेत. त्या 2 धावेच्या साह्याने धावफलक पुढे सरसवत आहे. धावा झाल्यात 25. 14 चेंडू आणि 18 धावेचं समीकरण अजूनही शिल्लक असणार आहे मॅच जिंकण्यासाठी. चेसिंग कंपल्सरी. पुढचा बॉल, यावेळी देखील पुन्हा एकदा स्वीप केलाय चेंडूला, लॉफ्टेड स्वीप केलाय काव कॉर्नरच्या वरून. 2 धावा इथे देखील खात्यामध्ये. काय सुदृढ बॅटिंग करतायत बघा. आवश्यकतेप्रमाणे खेळ यालाच म्हणतात, जे पिंट्या जोशी आपल्याला करून दाखवतात. आवश्यकता कसली आहे? मोठ्या फटक्यांची नाही, आवश्यकता आहे हे षटक चांगला खेळण्याची. समोरच्या संघातील सगळ्यात चांगला गोलंदाजी ट्रॅकवरती आलाय, त्याला सन्मान देणं गरजेचं आहे. पण सन्मान देत असताना त्या धावा चालू ठेवणं देखील गरजेचं आहे. 27 झालेत. 5 चेंडूचा खेळ, 5 चेंडूंवरती 7 धावा आणि 1 विकेट आतापर्यंत. पुढचा बॉल यॉर्कलँडचा चेंडू आहे. ब्रह्मास्त्र, ते ब्रह्मास्त्र रोखून ठेवलं होतं, ते अगदी शेवटच्या क्षणाला बाहेर काढलंय. पण इथे नशिबाची साथ ती पिंट्या जोशी यांना सकाळपासून मिळते. पहिल्या सामन्यात 2 कॅच ड्रॉप, या सामन्यामध्ये देखील आतापर्यंत 1 झेल मिस झालाय. आणि आता असं म्हटलं जातं ना की नसीबी बहादूर काही साथ देतीये. बहादूर सारखा अगदी 1 मॅन शो लढतोय आपल्या संघासाठी. 27 झालेत, 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी समीकरण अजूनही शिल्लक असणार आहे 16 धावेंचं. वैयक्तिक पिंट्या जोशी यांच्या खेळीचा विचार केला तर 13 चेंडू आणि 21 धावेंवरती वैयक्तिक खेळत आहेत. 27 धावा संघाच्या झाल्यात, जे जवळपास 85% धावा त्यांच्या बॅटमधून आल्यात. हेमंत येतात गोलंदाजी ट्रॅकवरती 12 चेंडू आणि 16 धावेंचं संरक्षण करण्यासाठी. आणि बघा त्याचं संरक्षण होत आहे का. मोठा गाव 40+ संघ देखील अगदी ना आपल्याला अनेक वेळेस अनेक सामन्यांमध्ये त्यांनी शिकवून दिलाय की हार मानायची नाहीये. तुमचा सामना, तुमचा डिसिजन, तुमचा निर्णय आणि जे लागतंय ना ते तुमच्या हातात नसतं. तुमच्या हातात असतं तो प्रयत्न करणं. प्रयत्नार्थी परमेश्वर असं म्हटलं जातं. तो प्रयत्न चांगला असणं गरजेचं आहे. पुढचा बॉल अगदी बॅकफुटला गेले, शफल झाले, भरपूर जागा बनवली आणि 1 धाव इथे देखील मिळणार आहे. शेवटच्या क्षणापर्यंत जाते मॅच. पुढचा बॉल, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, चेंडू हवेमध्ये असणारे झेलची शक्यता. खेळाडू येतात चेंडूच्या खाली आणि इथे देखील चेंडू अगदी झाडाला आदळतोय. बघता बघता 2 धावा इथे देखील पूर्ण करण्यात आल्यात. तेवढीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स, तेवढा चांगला खेळ.
आणि खूप चांगली साथ दिली बघा इथून बा बोराडे यांचं देखील कौतुक करणं गरजेचं आहे कारण त्यांना देखील माहिती आहे मोठ्या फटक्याची आवश्यकता नाहीये फक्त चेंडू बॅटला आदळण्याची आवश्यकता आहे सिंगल आपल्याला कशीही मिळते आणि तोच प्रयत्न त्यांचा देखील राहिलाय 30 झाले 13ची अजूनही आवश्यकता पुढचा बॉल मोठ्या फटक्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये चेंडू हवेमध्ये नक्कीच आहे पण चेंडू अगदी झाडाला स्पर्श 2 धावा इथे देखील पूर्ण बघत तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का थोडंसं चाचपडत असताना बघता बघता तेवढीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स हे आहे ग्रामीण 40+ क्रिकेट ही आहे फिटनेसची लेवल पिंट्या जोशी आणि उमेश जाधव ते अजूनही धावतात रनरच्या भूमिकेमध्ये आल्यात आणि आता समीकरणाचा विचार केला तर शिल्लक आहेत 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा हव्यात 10 33 झाल्यात पिंट्या जोशी अजूनही लढतोय फुलटॉस चेंडू आहे दिशा दाखवली आहे चेंडू गेला स्क्वेअरलेग सीमेच्या बाहेर धावा किती मिळतील 2 धावा इथे देखील मिळणार आहेत 2 धावाच्या साह्याने 35 धावा फलकेवरती जिंकण्यासाठी लक्ष आता असणार आहे 8 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता 8 चेंडू आणि 8 धावा इथून मॅचला कलाटणी देता येईल का हा विचार नक्कीच मोठागाव 40+ संघ करत असतात पुढचा बॉल नो बॉल असणार आहे येस नो बॉल आणि येणारा पुढील चेंडू हा फ्री हिट असेल आता थोडेसे शोल्डर्स डाऊन पाहायला मिळतात आपल्याला मॅचला कलाटणी देण्याचा आपण विचार करतोय गोलंदाजांनी चांगला चेंडू फेकणं गरजेचं आहे पुढचा बॉल चेंडू हवेमध्ये पण फ्री हिटचा चेंडू आहे बॅटची हलकीशी कडा लागते आणि इथे 1 धाव नक्कीच मिळते त्या एका धावेच्या साह्याने धावफलक पुढे 7 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता असणार आहे 7 चेंडू 6 धावा काय घडतंय ते जास्ती महत्वाचं आहे हेमंत गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत एक चूक त्यांच्याकडून देखील झाली आहे पुढचा बॉल चेंडू लीफ केला आणि खूप चांगला लीफ अगदी योग्य त्या क्षणाला तो लीफ केलाय बा बोराडे यांनी 5 धावांची अजूनही आवश्यकता टप्पा पडल्यानंतर हातभर वळण घेतोय चेंडू बाहेरच्या दिशेला अगदी कट होतोय लेग स्पिनचा वापर करण्यात येतोय फुलटॉस चेंडू आहे भिरकवण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये असणार आहे डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिजननी चेंडू ट्रॅव्हल होतोय धावा मिळतील इथे किती 2 धावा इथे मिळणार आहेत आणि षटक क्रमांक 4 संपलंय धावा लागल्या धाव फलकेवरती चाळीस धावा लागल्यात जिंकण्यासाठी फक्त 3 धावांची आवश्यकता असणार आहे गोलंदाजी ट्रॅकवरती नितीन मात्रे येतात आणि बघूयात मॅजिकल स्पेल एका मॅजिकल स्पेलची आवश्यकता असणार आहे त्यांच्याकडून संपूर्ण संघाला तो येतोय का फक्त 3 धावांची आवश्यकता समोर पिंट्या जोशी क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता 1 धाव पहिली धाव वेगवान घ्यावी असं म्हटलं जातं ती घेतली आहे आणि बघता बघता अगदी डोळ्यांची पापणी लावण्याच्या अगोदर दुसरी देखील पूर्ण केली आहे बॅटर बाद झालेत पण तरी देखील संघासाठी लढतायत संघासाठी धावतायत प्रत्येक धाव धावतायत स्कोर्स लेवल जिंकण्यासाठी फक्त 1 धावेची आवश्यकता आणि